नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा रेल्वे भरती एनटीपीसी सराव प्रश्नसंच पाहणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पहा आरआरबी एनटीपीसी 2016 ते 2021 पर्यंत विचारण्यात आलेली जे काही प्रश्नपत्रिका आहेत तर त्यामधील आपण सीबीटी 1 आणि सीबीटी 2 अशा पद्धतीचे पेपर पाहत आहोत आणि त्यामधील हे जे काही सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला मराठी भाषेत घेण्यात आलेले आहेत। लक्षात ठेवायचे, मराठी भाषेमध्ये खूप महत्त्वाच्या ह्या प्रश्नपत्रिका असणार आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि या व्हिडिओची आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी मोफत मध्ये मिळवायची आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती समिती ही भारतीय बँकांच्या देखरेखीबाबत शिफारशींशी संबंधित आहे। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, कारण ह्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत हे आपण 2016 ते 2021 या 6 वर्षातील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये ऍड केलेले आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2। तर यस पद्मनाभन समिती ही जी समिती आहे तर ही भारतीय बँकांच्या देखरेखीची संबंधित असणारी समिती आहे। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही। पहा, म्हणजे ऑप्शन मध्ये जे 4 राज्य दिलेले आहेत तर त्या 4 राज्यापैकी एका राज्यामधून कर्कवृत्त जात नाही आणि ते राज्य आहे, पहा, पर्याय क्रमांक 2। तर आसाम या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही। कधी कधी मित्रांनो आपल्याला प्रश्न असा देखील विचारला जातो की खालीलपैकी गटात न बसणारा शब्द किंवा गटात न बसणारा शब्द आणि त्यामध्ये आपल्याला कर्कवृत्त जाणारे राज्य आणि त्यातून न जाणारं एक राज्य दिलं जातं। तर त्यामध्ये पहा, राजस्थान, मिझोरम आणि झारखंड हे जे 3 राज्य आहेत या राज्यांमधून कर्कवृत्त जातं पण आसाम मधून जात नाही। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, पहा, जंक ईमेल्स। पहा, जंक ईमेल्स यांना डॅश म्हणून देखील ओळखले जाते। हा प्रश्न टेक्नॉलॉजीवरचा आधारित प्रश्न आहे। पहा, जंक ईमेल्स म्हणजे काय, तर त्यांना आपण अजून एक नाव आहे, त्याला म्हणतो आपण स्पॅम मेसेज किंवा स्पॅम ईमेल। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। स्पॅम मेसेज किंवा जंक ईमेल त्या दोघांचाही अर्थ एकच आहे। पर्याय क्रमांक 4। यानंतरचा प्रश्न आहे, मधुर क्रांती। पहा, स्वीट रिव्होल्यूशन ही कोणत्या उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे। या ठिकाणी पहा, मधुर क्रांती किंवा स्वीट रिव्होल्यूशन ही जी क्रांती झाली ही कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे। तर ही येते, पहा, पर्याय क्रमांक 2। तर मध म्हणजेच काय, तर हनी। लक्षात ठेवा, मध म्हणजे हनी या उत्पादनाशी संबंधित आहे मधुर क्रांती। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला खान ए खाना ही पदवी बहाल करण्यात आलेली होती। पहा, खान ए खाना ही जी पदवी आहे ही कोणाला बहाल करण्यात आली होती आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4। तर बैरम खान यांना करण्यात आली होती, पहा, ही पदवी खान ए खाना। आणि मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत पहा हे आपल्या टीसीएस पॅटर्न मध्ये विचारण्यात आलेले आहेत। पहा, कारण हे रेल्वे भरतीचे प्रश्न आहेत म्हणजेच आपल्याला सेंट्रल लेवलचे प्रश्न हे नेहमी विचारले जातील। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती खालीलपैकी कोण करतात। मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे। हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे। आरआरबी साठी सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि जेवढ्या काही आपल्या सेंट्रलच्या भरत्या होतात त्यासाठी सुद्धा हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे। भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती कोण करतात, तर ते करत असतात, पहा, पर्याय क्रमांक 1। तर भारताचे राष्ट्रपती जे आहेत हे मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करत असतात। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न आहे, ज्याप्रमाणे तामिळनाडू हे तामिळशी संबंधित आहे त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश हे डॅशशी संबंधित आहे। पहा, या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ संबंध विचारला आहे आणि संबंध कसा देण्यात आलेला आहे, पहा, तर तामिळनाडू आणि तामिळशी संबंधित आहे म्हणजे तामिळ ही जी आहे पहा ही तामिळनाडूची भाषा आहे। त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश राज्याची भाषा कोणती असणार आहे, पर्याय क्रमांक 2। तर तेलुगू ही जी आहे ही आंध्र प्रदेशची भाषा आहे, म्हणजेच आंध्र प्रदेशशी संबंधित तेलुगू हे आपलं उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2। यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय चळवळीच्या दरम्यान कोणता दिवस
हा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता? पहा, राष्ट्रीय चळवळ होण्याच्या आधी किंवा राष्ट्रीय चळवळीच्या दरम्यान खालीलपैकी असा कोणता दिवस आहे की त्या दिवशी पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित केला जात होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर 26 जानेवारी 1930. लक्षात ठेवा मित्रांनो, तारीख महत्वाची आहे. 26 जानेवारी 1930 हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय चळवळीच्या दरम्यान मध्ये पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून त्यांनी साजरा केला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण एका पुस्तकाची माहिती देत आहोत. पहा, रेल्वे भरती एनटीपीसी प्रश्नपत्रिका संच हे जे पुस्तक आहे खूप इम्पॉर्टंट असणारं पुस्तक आहे. पहा, विकास सिंदाळकर, सचिन कुरुंसर आणि मेघदूत हर्लेकर यांच्या लिखित हे पुस्तक आहे. विजयपथ पब्लिकेशन यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये एनटीपीएसच्या जेवढ्या काही ओरिजिनल प्रश्नपत्रिका आहेत ह्या पूर्णपणे मराठीत घेण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 2016, 20, 21 मध्ये झालेले जे काही ओरिजिनल प्रश्नपत्रिका आहेत ह्या संपूर्ण मराठीतून प्रश्नपत्रिका घेण्यात आलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे हे जे पुस्तक आहे हे महाराष्ट्रातील एकमेव असं पुस्तक आहे की ज्यामध्ये मराठीमध्ये प्रश्नपत्रिका घेण्यात आलेल्या आहेत. या पुस्तकामध्ये मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न देखील घेण्यात आलेले आहेत. हे पुस्तक आपण लवकरात लवकर विकत घेऊया, कारण यामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आणि त्या ठिकाणी जे काही एनटीपीसी, आरआरबी यांच्यासाठी महत्त्वाचं कॉन्टेंट असणार आहे ते त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आपण दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे दूरदृष्टितेला म्हणजेच हायपरमेट्रोपिया हा आजार बरा करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? पहा, हायपरमेट्रोपिया त्यालाच काय म्हटलं आपण आता दूरदृष्टिता हा आजार बरा करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर बहिर्गोल भिंग जे आहे त्या भिंगाचा वापर केला जातो पहा हायपरमेट्रोपिया बरा करण्यासाठी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान भारतात दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रम सुरू करण्यात आला होता? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा, कारण यामध्ये आपल्याला पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि पंचवार्षिक योजने जेवढ्या काही झाल्यात त्यावरही आपण एक एक व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येऊया. तर भारतामध्ये दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रम हा जो आहे हा सुरू झाला आहे 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात अणुशक्ती केंद्र स्थित नाही? पहा, यामध्ये 4 राज्य दिले आहेत. तर यापैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये अणुशक्ती जे आहे अणुशक्ती केंद्र हे स्थित नाही म्हणजेच अवेलेबल नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर बिहार हे जे राज्य आहे यामध्ये अणुशक्ती केंद्र येत नाही. त्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थान या तीनही राज्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अखिल भारतीय किसान सभेचे म्हणजेच ऑल इंडिया किसान सभा याचे पहिले अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा, कारण हा आपल्याला आसाम रायफलमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. आणि हे जे सर्व प्रश्न आहेत हे सेंट्रलचे आपल्याला हिंदी प्रश्नपत्रिका जे असतात त्यामधीलच हे मराठी प्रश्न आहेत, कारण हे प्रश्न पूर्णपणे परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत. ऑल इंडिया किसान सभा याचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ते होते ऑप्शन क्रमांक 4 तर स्वामी सहजानंद सरस्वती हे जे आहेत हे अखिल भारतीय किसान सभा जी होती त्याचे पहिले अध्यक्ष ठरलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, संविधानिक उपाययोजनांचा अधिकार हा घटनेचा हृदय आणि आत्मा आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? या ठिकाणी पहा एका जणाचं वाक्य आहे पहा हे, तर वाक्य काय आहे? संविधानिक उपाययोजनांचा जो अधिकार आहे याला घटनेचा आत्मा आणि घटनेचा हृदय असं कोणी म्हटलं होतं? तर ते म्हटलं होतं पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राजवंशाने मोढेरा या ठिकाणी सूर्य मंदिर बांधले होते? सूर्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर मोढेरा या ठिकाणी आहे. आणि हे कोणत्या राजवंशाने बांधलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर चालुक्य राजवंश जो आहे यांनी बांधलेला आहे पहा मोढेरा या ठिकाणचं सूर्य मंदिर. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, आपल्यासाठी एक प्रश्न आहे पहा, सूर्य मंदिर हे जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 1923 मध्ये स्थापन झालेल्या
स्वराज्य पक्षाच्या संस्थापक सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता? पहा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण या 4 ऑप्शनपैकी एक जण असा व्यक्ती आहे की त्याने 1923 मध्ये जी स्थापन झालेला स्वराज्य पक्ष आहे त्याच्या संस्थापक सदस्यांमध्ये त्यांचा समावेश केलेला होता. आणि ती व्यक्ती कोण आहे? तर ती व्यक्ती आहे पर्याय क्रमांक 1 तर चित्तरंजन दास यांनी 1923 या वर्षी स्वराज्य पक्षाचे संस्थापक जी सदस्य होते त्यामध्ये त्यांचं देखील नाव होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, सीपीयू याला काय म्हणतात? पहा, संगणकाचा मेंदू, संगणकाचं हृदय, संपूर्ण संगणक आणि संगणकाची शक्ती. यामध्ये आपल्याला सर्वात पहिलं सीपीयू चा फुल फॉर्म माहित असणं गरजेचं आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच काय तर सीपीयू, आणि याला सीपीयू ला काय म्हटलं जातं? संगणकाचा मेंदू. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. ब्रेन ऑफ कम्प्युटर. यानंतरचा प्रश्न आहे, U-233 हे इंधन म्हणून वापरण्यासाठी तयार केलेली भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे? पहा, U-233 हे इंधन म्हणून वापरण्यासाठी तयार केलेली भारतातील पहिली अणुभट्टी कोणती ठरली आहे? तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 तर कामिनी ही जी आहे ही U-233 हे इंधन वापरण्यासाठी तयार केलेली आपल्या देशातील पहिली अणुभट्टी ठरलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दरवर्षी कोणता दिवस जागतिक भूक दिन वर्ल्ड हंगर डे म्हणून पाळला जातो? पहा, जागतिक भूक दिन किंवा कधी कधी आपल्याला सरळ सरळ विचारलं जातं वर्ल्ड हंगर डे म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर हा दिवस आहे पर्याय क्रमांक 1 तर 28 मे हा दिवस जागतिक भूक दिन म्हणून पाळला जातो. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, 21 वर्षाचे आर्या राजेंद्रन. कोण? तर आर्या राजेंद्रन हे भारताचे सर्वात कमी वयाचे महापौर बनले आहेत. तर ते कोणत्या ठिकाणाचे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल, पहा, ऑप्शन क्रमांक 4 तर तिरुवनंतपुरम या ठिकाणी ते होते. कोण? तर सर्वात कमी वर्षाचे. किती? 21 वर्ष असताना आर्या राजेंद्रन हे जे आहेत हे भारतातील सर्वात कमी वयाचे महापौर बनलेले आहेत आणि ते तिरुवनंतपुरम या ठिकाणचे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, ना दलील ना वकील ना अपील ही टिप्पणी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आपण कधी कधी हा मित्रांनो डायलॉग देखील ऐकला असेल. ना दलील ना वकील ना अपील ही जी टिप्पणी आहे ही कशाशी संबंधित येते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर रौलट कायदा ऍक्ट जो आहे तर त्याच्याशी संबंधित आहे. पहा, ना दलील ना वकील आणि ना अपील. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले मानवरहित चंद्र संशोधक चंद्रयान-1 कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आलेले होते? पहा, चंद्रयान-1 असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि चंद्रयान आता जे लेटेस्ट पाठवलं तर ते चंद्रयान-3 पाठवण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की भारताचं पहिलं मानवरहित चंद्र संशोधक चंद्रयान-1 जे आहे हे कुठून प्रक्षेपित करण्यात आलं? तर ते करण्यात आलं होतं, पहा, श्रीहरिकोटा या ठिकाणाहून. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांचे म्हणजे RBC यांचे कार्य काय आहे? रेड ब्लड सेल यांचं मुख्य काम काय आहे? तर जे रेड ब्लड सेल असतात तर यांचं काम काय असतं? पर्याय क्रमांक 1 तर शरीरातील ज्या काही पेशी आहेत त्यांना ऑक्सिजन पुरवण्याचं काम जे आहे ते RBC यांचं असतं. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, मोसम म्हणजेच तर मान्सूनच्या संदर्भात हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून आलेला आहे? पहा, मोसम आपण म्हणतो ना तो जो शब्द आहे तो मान्सूनच्या संदर्भात येणारा शब्द आहे. तर हा मुख्यतः कोणत्या भाषेतून वापरण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर अरबी भाषेतील हा मुख्य शब्द आहे, पहा, मोसम, आणि तो जो आहे तो मान्सूनच्या संदर्भात वापरला जातो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताने प्रथमच क्योटो प्रोटोकॉल, पहा, क्योटो प्रोटोकॉल यावरती स्वाक्षरी करून त्याचे अनुसमर्थन केले होते. तर ते कधी केलेलं होतं? आणि हे जे अनुसमर्थन आहे कशावरती? क्योटो प्रोटोकॉल वरती. तर हे भारताने ऑगस्ट 2002 यामध्ये करण्यात आलेलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, जागतिक विद्यार्थी दिन म्हणजेच वर्ल्ड स्टुडंट डे केव्हा साजरा केला जातो? या ठिकाणी केव्हा आलेला आहे तर या ठिकाणी केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 15 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे प्रश्न आणि हे 25 प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणारे प्रश्न होते, जे आपल्याला NTPC मध्ये विचारण्यात आलेले प्रश्नपत्रिकेतील हे आपण प्रश्न घेतलेले होते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, डेली आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आणि प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी जर फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं मराठी नोकरी नावानं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.